श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण देव व देवघर याविषयी माहिती पाहणार आहोत. देवघर नेमके कोणत्या दिशेला असावे, देवघरात कोणकोणते देव कोणत्या ठिकाणी ठेवावेत किंवा देवघराची रचना कशी असावी, पायऱ्या किती असाव्यात हे पाहणार आहोत. देव हे स्वतःच्या पैशाचेच असावे. देवघर हे लाकडी असावे. देवघराला कमीत कमी 3, 4 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. देवघराला कळस नसावा. देवारा ईशान्य दिशेत, पूर्व मध्य, उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो. देवघर आणि देव किचन ओट्याखाली, कोपऱ्यात, कोनाड्यात, भिंतीत टांगलेले नसावेत. देवघराला देवांना जागा नसेल तर खाली स्टँड फिट करा आणि त्यावर देवारा ठेवावा. देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये. ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो. देवघरावर फक्त एक पिरॅमिड ठेवलेला चालतो. लाकडामध्ये साग, चंदन, औदुंबर, शिसम, वड, पिंपळ, आंबा, खैर, कडुनिंब, देवदार वृक्ष या झाडांपासून देवघर बनवलेले चालते. देवघर देवारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्या 50% समस्या सुटतात. वेगळे झाल्यावर लगेच आपण आपला देवारा नीट करावा. देव बसवून घ्यावेत. कुलधर्मानुसार जेव्हा पक्वान्न वेगळे शिजवले जाते त्यावेळी देवघर हा विभाग वेगळा होतो. देवी देवतांचे फोटो, मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावे. विठ्ठल, रुक्मिणी, बालाजी याचा अपवाद आहे. 3 इंचापेक्षा मोठे देव नसावेत, म्हणजेच अंगठ्या शेजारील तर्जनीपेक्षा मोठे नसावेत. कुलदेवी, खंडोबा, भैरोबा, पितर म्हणजेच वारलेली व्यक्ती यांचे चांदीचे टाक, चांदीचे देव बनवावे. डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, अखंड पिंड, नागनंदी विरहित एवढेच देव असावे. दिवटी बुदली असेल तर बाजूला ठेवावीत. रिबीट फिट केलेले खोल फिटिंगचे देव नसावे. देव अखंड धातूचे असावे. देवघराची रचना ही लांबी गुणिले रुंदी भागिले 8 बरोबर बाकी 1 उरली पाहिजे, म्हणजे 17 बाय 17 इंच, 21 बाय 21 इंच. भेट आलेले देव, देवारा सापडलेले देव, भग्न झालेले देव, बुडीत घराण्याचे, ज्यांचा वंश खंड झाला आहे असे बक्षीस मिळालेले, पोकळ देव, मुंजा, अविवाहित व्यक्ती, वीर यांचे टाक, माशी लागलेले, लंगराच्या कड्या, शनिदेव, उभे असलेले देव, भगवान शंकर, पार्वती माता यांचा एकत्र फोटो, देवीचे पाय उघडे असलेले फोटो, युद्धाचे फोटो, मुंजाचा फोटो, चांदीचा टाक, गुरुशिष्यांचा एकत्र फोटो, मूर्ती, नागनंदी एकत्र असलेली पिंड, मारुतीचा फोटो, लग्नपत्रिका, घराला लावलेले देवतांचे स्टाईल्स फोटो. लग्नात मिळालेले देव घरामध्ये ठेवू नये, त्याचे त्वरित विसर्जन करावे. सापडलेले देव देवाऱ्यात ठेवू नये. अशा प्रकारचे देवांचे फोटो, मूर्ती कोणत्याही मंदिरात ठेवू नये. जर तुम्हाला मंदिरात असे देव फोटो दिसले तर त्यांचेही लगेच विसर्जन करावे. वरील प्रमाणे असलेले देवतांचे फोटो, मूर्तीची पंचोपचारे पूजा करावी. खडीसाखर, नैवेद्य, धूप, दीप दाखवावा. विसर्जन मंत्र जो स्क्रीनवर दिसत आहे तो म्हणावा. हातात अक्षदा घेऊन त्यावर विसर्जन मंत्र म्हणावा. अक्षदा मूर्ती फोटोवर टाकाव्यात. अक्षदा टाकल्यानंतर देवांचे दर्शन घेऊ नये. ती मूर्ती, फोटो नदीतच विसर्जित करावी. जर नदीत पाणी नसेल तर नदीच्या कोरड्या पात्रात मूर्ती, फोटो विसर्जित करावे. याप्रमाणे सर्वांनी आधी आपण आपला देवघर देवारा व्यवस्थित करावा. घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे करावी. मेलेल्या व्यक्तींच्या नावाने आपण मूर्ती घडवून चिरे बसवतो, पण हे खूप चुकीचे आहे. चिरे बसवू नये. यामुळे आपल्या कुटुंबास प्रखर पितृदोष लागतो. प्रखर पितृदोषामुळे खूप सदन अशी कुटुंबे रसातळाला गेलेली आहेत. तसेच त्या वारलेल्या व्यक्तीलाही सद्गती मिळत नाही. त्यांचा जीवात्मा भूतलावरच भटकत असतो. यासाठी उपाय म्हणून जवळील श्री स्वामी समर्थ केंद्रात प्रश्नोत्तर विभागातील कार्यरत सेवेकरी यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी अथवा फोन करून त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळवावे. त्यानंतर नारायण नागबली विधी करावा. विधी केल्यावर अशा चिऱ्यांचे विधिवत गंगेमध्ये विसर्जन करावे. नित्यसेवा रोज आपण 1 माळी
गायत्री मंत्र 11 माळी श्री स्वामी समर्थ जप 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः वाचन करावे. वरील नित्य सेवा मनोभावे करावी. सेवा दिवसभरात कधीही केली तरी चालते. महाराजांच्या फोटो मूर्ती देवघरात असावी. याने 99% मानवी समस्या सुटतात. प्रत्येक सेवेकराने दर महिन्याला कमीत कमी 10 नवीन सेवेकरी घडवावेत. 2 पायांचे चालते बोलते केंद्र तयार करा. आपल्या हृदयातील स्वामी महाराज दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयात पोहोचवण्याचे अमूल्य असे कार्य करावे. हे गुरुमौलींचे कार्य आपण सर्वांनी पूर्ण करावे. हे ज्ञान गुरुमाऊली महाराजांचे होते. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे मला त्यांनी फक्त एक निमित्त केलं. आपणास मिळालेली ही माहिती सर्व भाविक सेवेकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे स्वामींचे धर्मकार्य करावे ही विनंती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर माझ्या व्हिडिओचा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची स्वामी महाराज मला ताकद देऊ. धन्यवाद.